बिहार वाले कुछ भी कर सकते हैं, दुनिया के आगे चल रहे हो क्या? तर मित्रांनो हे लोक त्या मुंबई गोवा हायवेच्या कामापेक्षा पण स्लो आहेत, कारण त्या माहोल मध्ये पहिल्यांदा काहीतरी ट्राय करतोय तर नक्कीच मजा येईल. नमस्कार मित्रांनो, रोहित तांबणकर ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल आपण कशाप्रकारे किल्ल्याचा प्रवास केला आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण कशी बनवली गड किल्ल्यावरती मॅगी. तर मित्रांनो आता आपण वरून खाली आलो आहोत. तुम्ही मागे बघू शकता पूर्ण फॉग आहे आणि पाऊस पण येतोय आणि आता आपली बनते ती मॅगी. मॅगीसाठी बनतोय सेटअप. खूप वारा आहे आणि आपल्याला वारा नकोय म्हणून थोडासा आपण प्लास्टिक बांधतोय. तसेच पॅरलली आपल्या इथे काम चालू आहे. हे आपले मंडळी मटार सोलतायत, वाटण्याने मटार सोलतायत आणि काकडी आहे इथे आपण पाहताय मॅगीमध्ये टाकायला. स्पेशल मॅगी आहे आणि कुक आहे तिथे आपले समीर वर्तक, जे की वसई विरारचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. समीर वर्तक हे आपले कुक आहेत. समीर सर, तुम्ही कितव्यांदा मॅगी बनवताय? स्पेशल मॅगी फर्स्ट टाइम. काय वाटतं मग कशी होईल मॅगी? प्रश्नच नाही ना, वादच नाही. कारण का वातावरण एवढं जबरदस्त आहे ना, त्या जबरदस्त वातावरणामध्ये सागर काय करतोयस? जबरदस्त वातावरणामध्ये करतोयस काय? हात साफ करतोय. अच्छा, इथे कांदा सोलायचं काम चाललंय. आपले प्रणय पवार जे की आहेत, कुठून आहे रे प्रणय तू? चिपळूण. तल्याच्या बाजूला मल्याची खोली चिपळूण. साहेब सांगा ना आता आपलं कसं कसं आपण करणार आहे रेसिपी? तुम्ही आता खाऊन बघा. खाऊन म्हणजे लोक पण आपल्याला जेवढे बघतात ते लोक पण करू शकतात ना, जर आपण जर सांगितलं तर. आपण फूड चॅनल नाही चालत. नाही पण मग आपण जसं जसं करू तसं तरी दाखवूया आपण, बरोबर ना? आम्ही जे करतोय ते तुम्ही करू नका. आम्हाला मतलब आपको मत सिखाचा नजारे. तर काय म्हणतात, काय टाकायचं मॅगी मध्ये? काकडी. काकडी टाळले का भाऊ? अशी कोणती मॅगी आहे की बाबा याच्यामध्ये काकडी टाकतात? हा, अरे बिहार वाले कुछ भी कर सकते हैं, दुनिया के आगे चल रहे हो क्या? मित्रांनो, एवढी जबरदस्त भूक लागली ना, पण या लोकांचं एवढं स्लो काम बघून मला असं वाटतंय की हे लोक त्या मुंबई गोवा हायवेच्या कामापेक्षा पण स्लो आहेत. 3 वाजलेले आहेत, अजून मॅगी आपली बनत नाहीये. इकडे वातावरण एवढं जबरदस्त आहे. मेहनतीचं फळ गोड असतं. गोड मिळणार कधी? पण मॅगी गोड मिळणार वाटतं आम्हाला आज. स्पायसी बनायला हे प्लास्टिक जाईल. पहिलं काय येणार प्रणय? पहिलं काय येणार? पहिलं येणार गाजर. साहेब तुमचं काय मत आहे? पहिलं काय येणार आहे? पहिला मटर टाकला पाहिजे. काय शिजायला टाइम लागणार आहे. काय बोलला साहेब? काय मटर शिजायला टाइम लागणार. आमचे आचारी बसलेले आहेत तिथे, प्रणय पवार. गॅस चालू केलाय. पाणी माझ्या बॅगेत आहे. या रेनकोटच्या खाली माझी बॅग आहे. हे बाबा ते लाग लवकर. आणि आता गेले ते पाणी. आपण पाहताय पाणी टाकलंय. पहिल्यांदा आले पाणी. मित्रांनो आता जाणार आहेत मटार. मटार पाण्यामध्ये गेलेले आहेत. शेवटी भांडण सॉल्व झालंय आणि मटारच पाण्यामध्ये गेले. आणि सर्वांना प्रश्न पडलेला, पहिले मटार जाणार की गाजर? काय पाहिजे? आता जातात गाजर. कसं समीर कसं? समीर झोप बोललेला मटर टाकणार, पहिला मटर गेले. शेवटी सागर साहेबांचं ऐकलेलं आहे आणि मटर टाकलेले आहेत पहिल्यांदा. मटर नंतर गेलेत गाजर. मोठी प्लेट आहे बघ. प्रणय सर, आता किती वेळ लागेल आपल्याला गरम व्हायला? अर्धा तास. मग आपण थोड्या वेळाने परत चालू करूया का ब्लॉग की बंद करू आता? आता मला वाटतं अर्धा तास लागेल आपल्याला हे बॉईल व्हायला. तोपर्यंत मी विश्रांती घेतो, तोपर्यंत काहीतरी खाऊन घेतो. आपल्याकडे खायला भरपूर इकडे गोष्टी आहेत. टमाटर आहेत, गाजर आहेत आणि चटणी पण आहे. काकडे संपले तर खाऊन घेऊया आपण तोपर्यंत. हे लोक करू देत काय करायचं ते. तर मित्रांनो मॅगी बनते पॅरलली, तोपर्यंत आपण गाजर खाता. आणि आपल्याला डिजिटल कुमार सनी देओल बनने का ट्राई कर रहे हैं. कौन सा गाना? अपना यूपी ना बिहार का गाना. बोलो के पान बनारस वाला. अरे संगीत में सूर में गाओ यार. सूर में नाही गा रहे. मित्रांनो मीठ टाकून घेतलंय चवीनुसार आणि आता मीठ मिक्स करतोय आणि आता पॅक करून घेतलंय परत. व्ह्यू बघा आपण. त्या व्ह्यू मध्ये बनते आपली स्पेशल मॅगी. टन वाजलं, मटार शिजलं, हाडांना दुखती या डाळ ग सजने, रस्सा रस्सा वाढ. काय वाटतं समीर?
चिकन करायला पाहिजे होतं का? हा, चिकनच करायला पाहिजे होतं, पण मित्रांनो श्रावण असल्यामुळे मॅगीवर आम्ही भागवतोय. गरज भागवतो. यस यस यस, बरोबर आहे. तर मित्रांनो आता गेलाय कांदा डीप आणि फ्राय वाले पण असतात. टमाटर. तुम्ही पाहताय कांदा आणि टमाटर गेलेला आहे, पूर्ण मॅरिनेट करतोय. वाव, जबरदस्त वास सुटलाय, कसला गाजराचा वाटतोय. मटरचा वास सुटलाय मित्रांनो. वास सुटला ना, माझी आई सांगते, वास जेव्हा मीठ टाकतो ना आपण आणि मग वास सुटायला लागतो. जर मीठ नसेल टाकलं ना तर वास नाही. मग वास आला म्हणजे मीठ टाकलाय आपण बरोबर. कली व्हिडिओ देखा कोई आता काय जाते आपलं मॅगी मसाला. आता जातो तो सर मॅगी मसाला. तुम्ही पाहताय मॅगी मसाला. तर मित्रांनो आता बनते आपली मॅगी. पण त्याआधी एक सूचना सांगतो तुम्हाला की आपण हे जे सामान बघताय, जे कापलेलं आहे आणि जे कचरा आहे, प्लास्टिक आहे, सर्व काही आहे, तर त्यासाठी आम्ही एक स्पेशल पिशवी कॅरी बॅग आणलेली आहे कचऱ्याची, जेणेकरून तो सर्व कचरा आम्ही इथे गडकिल्ल्यावरती न टाकता डायरेक्ट खाली कचरा कुंडीमध्ये टाकणार आहे. तुम्ही देखील असं काहीतरी करायला आला असाल, मॅगी किंवा अजून काही पण, तर सोबत एक कॅरी बॅग किंवा सोबत काही सामान घेऊन या, जेणेकरून कचरा हा गडकिल्ल्यांवरती राहायला नाही पाहिजे. त्याची एक काळजी घ्या. ओके. आणि आता जाते आपली मॅगी. आपण पाहू शकताय डिमार्ट, अर्धा डिमार्ट आपण इकडे आणलेला आहे. काय टेन्शन नाही, सगळं सामान आपल्याकडे. कुक प्रणय पवार आता टाकतात मॅगी आणि जोडीला आहे समीर वर्तक. हो ये मित्रांनो, सर्व बोलतात मॅगी 2 मिनिटात बनते. इथे आपली 20 मिनिटं झालेली आहेत. भुकेने व्याकुळ आहेत लोक, तरी पण अजून मॅगी काय आपली बनलेली नाही आहे. अजून आपल्या आचार्य आहेत ते काही ना काही मिश्रणच करतात. मॅगी असल्यामुळे 16 मिनिटं. अरे पण इथे 20 मिनिटं झाली. भाजी पण होती. हा, अच्छा, मग भाजी होती त्यामुळे आपली अजून 20 मिनिटं एक्स्ट्रा झालेली आहेत. म्हणजे 40 मिनिटं आपल्याला लागतील. काही टेन्शन घेऊ नका. 2 मिनिटाची मॅगी 40 मिनिटांमध्ये होणार आहे. नो प्रॉब्लेम. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर. मॅगी 2 मिनिटात बनत नाही. आणि मैद्याची मॅगी असते, ती बनवायला टाइम लागतो. ओके. पहिला आपण गरम पाण्यात ते मॅगी, तिसरे आचार्य आता ऍड झालेले. हा बोला. 10 ते 20 मिनिटं गरम पाण्यात उकळून घ्यावी. आणि नंतर ती वेगळी काढून त्याच्यात मसाला टाकून परत एकदा शिजवावी. तेव्हा ती मॅगी होते. जर तुम्हाला मॅगी बनवायचं माहिती मॅगी नसेल, चांगली खायची असेल तर आणि तुम्हाला दगड खायची असतील तर लगेच लगेच 2 मिनिटात बनवा आणि मग चावत बसा. ओके. तिसरे कुक आपल्या आजच्या दिवसाचे तिसरे कुक. तुम्ही बघताय मॅगीला आता थोडासा आकार चेंज होतोय आणि मटर केलेली बघ. 2 मिनिट मी खुशी. होय रे बाबा, थांब जरा. हे बघा, आता तुम्ही बघताय मॅगीला मस्त शिजले मॅगी. आता मटर पण मिक्स झालेत आणि थोड्याच वेळात बनेल आपली मॅगी. तिसरे आचार्य आले टेस्ट करायला. काय वाटतंय सागर, काय वाटतंय, कशी झाले टेस्ट? कशी आहे? मीठ पाहिजे काय? अरे काहीतरी बोला. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मॅगीचा कलर, मसाला लागलाय तर चमच्याला खाली. अरे मॅगीचा कलर तर येलो दिसतोय. आता इकडे व्हिडिओ मध्ये तर येलो दिसतोय. नाही, होतोय कलर पण येतोय मित्रांनो. काही टेन्शन नाही, मॅगी आपली जबरदस्त होणार आहे. कारण मॅगीचे सगळे सूत्रधार हे बघा कॅमेऱ्याच्या मागे, प्रणय पवार नाही, समीर वर्तक हे सगळे सूत्रधार आहेत. सगळी रेसिपी 10 वेळा युट्यूबला बघून आलेत आणि ते एक्झिक्यूट करतायत प्रणय पवार. प्रणय ओके, झाकण. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली मॅगी इथे तयार झालेली आहे. आपण पाहू शकता. वा 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 वा, हे बघा काय व्ह्यू आहे. या व्ह्यू मध्ये आहे आपली तयार झालेली स्पेशल मॅगी. चला आता आपण थोड्याच वेळात खायला सुरुवात करणार. स्पेशल मॅगी गरम गरम. तुम्ही पण या. समीर वर्तक यांनी स्पेशल, मला वाटतं डीमार्ट मधून काचेचे चम्मच आणले. गोरेगाव से है. गोरेगावचे चम्मच. अच्छा, किरण आपले बंधू अनिश जी का लाके दिया हुआ है. अच्छा, अनिश सर ने लाय का? अच्छा, अनिश सरांनी आपल्याला हे चमचे आणले, त्यांचा देखील धन्यवाद. आणि ही मॅगी बनली आता. चल प्रणय, टाकायला काय मॅगी? मोठ्या प्लेट सगळं आणलेलं आहे आपण. आणि आता मॅगीचं वाटप चालू आहे. थोड्या वेळात आपण मॅगी खायला बसणार आहे. तुम्हाला नक्की सांगतो मॅगी कशी झालेली ती मॅगी तुम्हाला नक्की सांगतो मी पुढे. सध्या तरी वारा खूप आहे इथे, प्लेट पण उडत आहेत. आणि मला वाटतं समीरने कधीच मॅगी खाल्ली नाही, कधीच नाही. आज पहिल्यांदा तो प्रणयच्या आजची स्पेशल मॅगी ट्राय करणार आहे. समीर, काय एक्साइटेड आहेस का? एक्साइटेड आहे. आणि कारण अशा मॉल मध्ये पहिल्यांदा काहीतरी ट्राय करतोय. ओके.
बसा. हे बघा साल्यांना खायला भेटत सगळे पळायला बघा. एक इकडे आहे, एक फोटो काढतोय, एक इकडे आहे बसलाय, एक इथे आहे. हा बघा हा पण खातोय आणि हा पण खातोय. तर मी पण खातो. खरंच सांगतोय मॅगी एकदम उत्कृष्ट झाले आणि प्रणयने खूप मेहनत घेतली. प्रणय धन्यवाद यार. थँक्यू. खूप चांगली मॅगी झाली आणि खरंच जाम मजा येते गरम गरम मॅगी खायला. तुम्ही पण या. कशी झाली पिंटू मॅगी? बहुत अच्छा बना है. चला आम्ही मॅगी खातो, थोड्या वेळात भेटू आपण परत. ओके. तर मित्रांनो आता आम्ही मॅगी खाऊन झालेली आहे आणि खरंच खूप सुंदर मॅगी झाली होती. पोट पण भरलेलं आहे आता मस्तपैकी. थोडा 5 मिनिटं वारा खातो आणि आम्ही निघणार आता मग घरी जायला. तुम्हाला जर हा मॅगीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. रोहित तामणकर ब्लॉग्स. थँक्यू सो मच.